कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने 2019 साली $2.25 कोटी खर्च करून बाजार ओटे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे। परंतु आज आठवडे बाजार जे आहेत रस्त्यावर भरताना आपल्याला दिसतो आहे, त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागतो आहे। आपण सध्या बाजारतळ येथे आहोत आणि या ठिकाणी भाजीपाल्याचा जे आठवडे बाजार भरतो या ठिकाणी आपण आहोत आणि आपण जर दृश्य पाहिली तर रस्त्यावरती हे बाजार भरलेला आहे। तर दुसरीकडे जे बाजार ओटे या ठिकाणी आहे ते बाजार ओटे पूर्णपणे रिकामे आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर राघोजी भांगरे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि शेकडो बाजार ओटे बनवण्यात आलेले आहे। मात्र हे बाजार ओटे पूर्णपणे ओस पडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी मद्यपेयी बसलेले असतात। त्याचबरोबर नको ते कृत्य रात्रीच्या वेळेस या ठिकाणी घडत असतात। खरं म्हणजे $2.25 कोटी जनतेचा पैसा वापरून हे बाजार ओट्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे। मात्र आठवडे बाजार जे आहे ते सप्तश्री माळा या परिसरामध्ये रस्त्यावरतीच भरत असल्याने स्थानिक रहिवाशांना त्याचबरोबर जे ग्राहक येतात त्यांना देखील मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे। आपण जर पाहिलं तर जे सप्तश्री माळा आहे या परिसरामध्ये जवळजवळ 4 ते 5 मोठे रुग्णालय आहे। त्यामुळे दैनंदिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि सोमवारी आठवडे बाजार असल्याने आणि रस्त्यावरती हे भाजी विक्रेते जे छोटे मोठे विक्रेते आहेत ते बसलेले असतात आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच, परंतु जे येथील रहिवासी आहे त्यांच्या घरासमोर देखील वाहने लागल्याने दुचाकी लागल्याने त्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे नगर परिषदेने कुठेतरी या बाजार ओटेचा वापर व्हावा। जे भाजी विक्रेते आहेत त्यांनी दर आठवड्याला सोमवारच्या दिवशी या बाजार ओट्याचा वापर करावा अशी काहीतरी सूचना त्यांना केली पाहिजे आणि तशी व्यवस्था या ठिकाणी नगर परिषदेने केली पाहिजे। मात्र नगर परिषद प्रशासन हे सुस्त असल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत असल्याने या ठिकाणी दर सोमवारचा जे आठवडे बाजार आहे ते रस्त्यावरती भरून येथील रहिवाशांना नागरिकांना जे बाजारासाठी येणारे जे ग्राहक आहे नागरिक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। करोडो रुपये खर्च करून बनवण्यात आलेले बाजार ओटे धुळखात पडलेले असताना रस्त्यावरती जे भाजी विक्रेते बसत आहेत त्यामुळे सप्तश्री माळा परिसरामध्ये कशा पद्धतीने नागरिकांच्या घरासमोर ही दुचाकी उभी केलेल्या आहे नागरिकांनी ते आपण या ठिकाणी पाहू शकतो दृश्यांमध्ये आणि त्यामुळे जे इथे रहिवासी आहे त्यांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागत आहे। आता ही सर्व परिस्थिती पाहता आणि करोडो रुपयाचे बाजार ओटे हे धुळखात पडलेले असताना रस्त्यावरती जे भाजी विक्रेते बसत आहे आता याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासन नेमकं काय निर्णय घेतात आणि पुढील आठवड्यापासून हेच रस्त्यावरती जे भाजी विक्रेते बसतात ते आता या बाजार ओट्यावर बसणार का आणि नगरपालिका तसं नियोजन करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।